नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळ एक रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात अरे मना खऱ्या अर्थानं मन नाही तर मनाच्या निमित्तानं जनाला म्हणजे आपल्यासारख्या लोकांना उपदेश करतात तुकोबराय सांगतात नको नको मना म्हणजे नको नको जना गुंतू माया जाळी म्हणजे अरे मानवा अरे मनुष्या या माया जाळ्यामध्ये अडकून पडू नकोस कारण काय जर तू या माया जाळ्यामध्ये अडकून पडलास तर तुला सोडवणारा मात्र या जगामध्ये कोणी नाही सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले जेव्हा काळाची उडी आपल्यावरती येऊन पडते ना जेव्हा काळ आपल्या जवळ येतो आपल्याला न्यायला येतो त्यावेळेला आपले आई वडील कोणी देशाचा राजा कोणी देशाचा चौधरी आपल्या यातून कोणी सुद्धा सोडवू शकत नाही जर सोडणारा कोण असेल तर तुकोबराय सांगतो ऐका ऐका तुकोबराय सांगू लागतात तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या आपल्या या काळापासून कोणी सोडणार नाही पण आहे एक जण कोणीतरी आहे त्याचं नाव आहे देव पांडुरंग परमात्मा एक चक्रपाणी वाचून या तो देव आपल्या या काळापासून सोडू शकतो असं तुकोबराय अभंगामध्ये सांगतात हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल खऱ्या अर्थानं अभंग निवडण्याचं कारण आहे कारण का सर्व लोक या समाजातील सर्व जीव प्रत्येक जण या माया जाळ्यामध्ये गुंतून पडतात अडकून पडतात त्यामुळे परमार्थ बाजूला राहून जातो मग काय करावं लागेल तर परमार्थ करावं लागेल देवाचं भजन करावं लागेल म्हणून तुकोबराय सांगतात नको नको मना गुंतो माया जाळी तुकोबराय मनाला सांगतात अरे मना माया जाळ्यामध्ये गुंतून पडू नको मग मन किती वाईट आहे मन ऐका एवढं मन वाईट आहे ते कुठं सुद्धा एका ठिकाणी शांत बसत नाही चंचल ही मन कृष्ण ऐका अर्जुन सांगू लागला देवाला देवा हे देवा मन एवढं चंचल आहे ते मन कुठे शांत बसत नाही पण कुठेतरी शांत बसावं असं वाटत असेल ना तर कुठेतरी शांत बसावं असं वाटत असेल तर एक ठिकाण आहे एक म्हणजे देवाचं चरण आणि दुसरं ठिकाण आहे संतांची संगत या दोन ठिकाणी जर मन शांत बसलं तर मात्र आपलं मन एका ठिकाणी शांत बसू शकतं तर परमार्थ होऊ शकतो अन्यथा परमार्थ होऊ शकत नाही म्हणून तुकोबराय सांगतात नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळ एक रासावया विठ्ठल विठ्ठल कुणी बोलू नये नको नको मना कुणीच बोलू नका कृपया कोणी बोलू नका आता लाईट आलेली आहे माईक चालू झालेत साऊंड चालू झालेत फॅन चालू झालाय बघता बघता वेळ संपत आली त्याच्यामुळे कुणी कोणी बोलू नका एक तास फक्त चिंतनासाठी राहिलाय एका तासामध्ये अभंगाचं चिंतन पूर्ण करायचे त्यामुळे कोणी बोलू नका विठ्ठल विठ्ठल नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळ एक रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय सांगतात अरे मना या माया जाळ्यामध्ये गुंतून पडू नकोस का एकदा का जर जीव या माया जाळ्यामध्ये अडकला तर तो परमार्थ करू शकत नाही म्हणून तुकोबराय सांगतात मनाला मध्ये अडकून पडू नकोस एवढं चंचल मने भगवद्गीतेमध्ये अर्जुनानं सांगितलं देवा देवा एवढं माझं मन चंचल आहे ऐका अर्जुन पण आपल्यासारखा माया जाळ्यामध्ये गुंतून पडला ज्या वेळेला महाभारतामध्ये युद्ध चालू असताना युद्ध सुरू होण्याच्या अगोदर रथ ज्या वेळेला मधोमध नेला त्यावेळेला अर्जुनानं काय बघितलं आपले गुरु बघितले आपले आई वडील बघितले आपले बांधव बघितले या सगळ्यांना बंधूंना बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये माया जाळ निर्माण झाला आता युद्ध कोणावर करायचं कोणाबरोबर करायचं ज्यांच्याकडून युद्ध कौशल्य घेतलं त्यांच्यावर करायचं का ज्यांच्यावर युद्ध खेळायला शिकलो त्यांच्यावर युद्ध करायचं या माया जाळामध्ये अर्जुन अडकून बसला सांगू लागला चंचल ही मन कृष्ण देवा माझं मन अडकून पडले यातून सोडवण्याचा काहीतरी उपाय सांग रे बाबा यावेळेला भगवंत सांगतात आणि तुकोबराय सुद्धा ते सांगतात मन जर आपलं माया जाळ मधून बाजून काढत असेल तर दोन ठिकाण आहेत एक ठिकाण आहे वैष्णवाची संगत आणि दुसरं ठिकाण आहे देवाचं चरण सोपं करून सांगतो ऐका किती मन चंचल आहे ऐका महिला मंडळ माझ्याकडे बघा इकडे बघा एवढ्या मन चंचल आहे किती मन चंचल आहे सोपं करून सांगतो एक माशी आहे माशी काय बोला काय हा कीर्तन जेवढे लवकर बोलाल तेवढे लवकर संपणार जेवढं बोलणार नाही तेवढं जास्त पुढे चालणार एक काय माशी काय पाठीमागं धुकट पडले अजून काही बोलत नाही पटपट बोला काय म्हणलं मी
हा एक माशी मला वाटते नागठांची असावी. कीर्तनामध्ये त्याला लई लांब जायचं नसतं. आपण याला माघारी वेळ लागतो. इथलं सांगायचं इथंच ग बसायचं, कारण बुवा कुठलाय इथलाच आहे. त्यामुळे कसं एक माशी असते. काय असते? एक माशी ती अशी बाजारला निघाली. नागटांचा बाजार कोणवारी? चांगलं पाठ केलं. नागटांचा बाजार मंगळवारी एक माशी नागटांमधून बाजारला निघाली. बाजारला पिशवी घेऊन जायची, पण पिशवी घरी विसरून गेली. बाजारला गेली आणि बाजारला जाताना बाजारामध्ये वेगवेगळे पदार्थ बघितले. बाजार करायचा राहिला बाजूला, त्या पदार्थावरती जावं लागली. कुठले पदार्थ होते? वडापाव होता, कचोरी होती, समोसा होता आणि सगळ्यांना आवडणारा एक पदार्थ भज. त्या भज्यावरती सुद्धा माशी बसली. माशी भज्यावरती बसली, वडापाववरती बसली, समोशावरती बसली, गरम गरम जिलेबी बापूंनी बनवलेली त्या जिलेबीवरती बसली. या सगळ्या पदार्थावरती माशी बसली. त्या माशीला विचारला, अगं माशे, बाजार करायला गेलीस आणि त्या सर्व पदार्थावरती बसलीस, का बसलीस ग? माशी नागठांचे सांगू लागली, महाराज, या सगळे पदार्थ, या सगळ्या गोष्टी मला आकर्षक वाटतात, म्हणून मी त्या पदार्थावरती बसते. मग मी पण नागठांचा मी म्हटलं, माशे, हे सगळे पदार्थ आकर्षक वाटतात, त्याच्यावरती तू बसतेस. मग हे सगळे पदार्थ ज्याच्यावरती बनतात ती चूल, त्या चुलीतला विस्तव म्हणजे निखारा, तो सुद्धा आकर्षक आहे, त्याच्यावरती बसायचं नाहीस का? माशी हुशार आहे. ती म्हणली, महाराज, जिलेबी, इतर पदार्थ या सगळ्यावरती बसणं सोपं आहे आणि उठणं पण सोपं आहे. ऐका माशीचं उत्तर ऐका. ती म्हणली, महाराज, बाकी सर्व पदार्थावरती बसणं सोपं आहे, उठणं सोपं आहे, पण विस्तवावरती बसलं की बसणं सोपं आहे, पण उठणं मात्र अवघड. तसं परमार्थामध्ये किंवा इतर ठिकाणी संसारामध्ये मन कुठंही रमलं तरी ते उठू शकतं, माघारी येऊ शकतं, पण परमार्थामध्ये एकदा का मन गेलं तर ते परमार्थामध्ये गेलेलं मन पुन्हा माघारी येऊ शकत नाही. ऐका, मी सांगतो, एनी सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. विठ्ठल विठ्ठल. एकदा का देवाच्या चरणावरती मन गेलं की ते मन पुन्हा माघारी येऊ शकत नाहीत. तुकोबरे सांगतात, नको नको मना गुंतो माया जाळी. एवढं चंचल मन आहे, ते मन कुठं शांत बसत नाही. संसारामध्ये असो, कोणत्याही ठिकाणी असो. ऐका, तुम्ही सर्वजण कीर्तनाला आलाय हे जे गॅरंटी मी देणार, 100% देणार. का? कारण तुम्ही कीर्तनामध्ये येऊन बसलाय, पण तुमच्या सगळ्यांचं मन कीर्तनामध्ये आहे का नाही मी सांगू शकत नाही म्हणते या. तुमच्या सर्वांचं मन कीर्तनामध्ये आहे का नाही हे जे मी गॅरंटी देऊ शकत नाही. का? कारण आपलं मन किती चंचल आपल्या सर्वांना माहिती आहे. का? मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर. एवढं मन चंचल आहे. एखादं वासरू, एखादं जनावर ओल्या पिकामध्ये, एखाद्या रानामध्ये सोडावं, ते मोकळं सोडलं की ते माघारी लवकर येत नाही. त्याला किती हिसकं द्या, किती बांधून माघारी आणा, ते माघारी येत नाही. तसं मात्र परमार्थामध्ये मन गेल्यावर पुन्हा माघारी येत नाही. सोपं करून सांगतो, ऐका, जास्त अवघड चिंतन मांडणार नाही. ऐका, जिथं कुलूप आहे तिथं चावी असली पाहिजे, जिथं सूर्य आहे तिथं चंद्र असला पाहिजे, जिथं दिवस आहे तिथं रात्र असली पाहिजे, जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर असलं पाहिजे, जिथं आपलं मन अडकवणारा कोणीतरी आहे तिथं आपलं मन सोडवणारा कोणतरी असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. संतांचं सुद्धा मन चंचल होतं, पण ज्या वेळेला साधनेच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर संतांची अवस्था बदलली आणि ते थोडेसे आपल्या उच्च स्तरावरती पोहोचल्यानंतर त्यांचं मन स्थित झालं. कसं झालं सांगतो, ऐका. ज्या वेळ तुकोबराय भंडारा डोंगरावरती जावे, भामचंद्रावरती जावे, देवाचं भजन करावं. ऐका, राम कृष्ण हरी, राम कृष्ण राम कृष्ण हरी, राम त्याग केला
तुकोबराय सांगू लागले, संसाराच्या तापे तापलो मी देवा करी तया सेवा कुटुंबाची. संसारामध्ये मन काही लागत नाही, मग परमार्थ करावा म्हणून भंडारा डोंगरावरती जावं, भामचंद्रावरती जावं, रामकृष्ण हरीचं भजन करावं. नामस्मरण करू लागले. नामस्मरण करता करता मनामध्ये प्रश्न येऊ लागला, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन. भजन करावं, देवाचं नामस्मरणामध्ये तल्लीन झाले. एक प्रश्न पडावा, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. मनामध्ये प्रश्न पडू लागला, मला देव भेटेल का, मी नामस्मरण करतोय मला देव भेटेल का. ज्यावेळी माणूस परमार्थमध्ये येतो त्यावेळी त्याला पहिला प्रश्न हा पडला पाहिजे की मला देव मिळेल का, मला संतांची संगत घडेल का. आपण परमार्थमध्ये आल्यानंतर आपल्याला तो प्रश्न पडत नाही. आपण परमार्थमध्ये आल्यानंतर आपला पहिला प्रश्न पडतो, माझ्या इच्छा पूर्ण होतील का. मनामध्ये इच्छा घेऊन जर देवाच्या जवळ गेलो तर इच्छा तर पूर्ण होत नाहीत, पण देव पण मिळणार नाही. जर संत संगत असावी, नामस्मरण असावं, तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुकोबारांना मनात एक इच्छा निर्माण झाली की देव भेटेल का हे मनोमन वाटू लागलं. भंडारा डोंगरावरतून खाली आले आणि कुठंतरी मन स्थित व्हावं असं वाटायला लागलं. त्यावेळेला मग काय करावं, देवाचं भजन करू लागले, तल्लीन होऊ लागले. आता देवाची विनवणी करू लागले, देवा माझं मन तुझ्या चरणी ठिकाणी स्थित कर, कारण मन एवढं चंचल आहे, कुठं शांत बसत नाही, फक्त परमात्म्यामध्ये शांत बसतं. त्यावेळी तुकोबाराय भजन करू लागले, नामस्मरण करू लागले. एक दिवस नामस्मरण करता 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 आपल्या गुरुंनी आपल्या स्वप्नामध्ये उपदेश द्यावा, सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. आणि गुरूंची भेट झाल्यानंतर मात्र देवाने प्रसन्न व्हावं आणि तुकोबारायांच्या बरोबर देवानं बोलावं. ऐका, तुकोबारायांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलायची, जनाबाईंच्या शेणी विठ्ठल विठ्ठल बोलायच्या, चोकोबारांची हाडे विठ्ठल विठ्ठल बोलायची, पण आपलं तोंड मात्र कधी विठ्ठल विठ्ठल बोलत नाही. आपण जर बोलायला लागलो ना तर आपलं सगळं शरीर विठ्ठल विठ्ठल बोलतं आणि तेव्हा आपलं मन स्थित होतं. सगळ्यांना प्रश्न पडला असेल, महाराज मन चंचल आहे, पण मन शांत बसण्यासाठी काय करायचं. मन शांत बसण्यासाठी एकच करायचं, मुखानं फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. काय म्हणायचं, काय म्हणायचं, हां एवढं जर केलं ना तर आपलं मन शांत होऊ शकतं. कारण काय, परमार्थमध्ये पहिली स्थिती आहे आपलं नामस्मरण. जर नामस्मरण घेऊ लागलो, ते नामस्मरण मनामध्ये जर दृढ झालं तर एकतत्व नाम दृढधरी मना हरी करुणा येईल तुझी. एकदा का मन चंचल आपलं शांत झालं की नंतर आपलं मन देवाच्या चरणावरती जाऊन बसतं. देवाला बघितलं, देवाचे चरण बघितले की एक अवस्था प्राप्त होते, आता कुठे धावे मन तुमचे चरण.
चरण देखली या भाग गेला अशी न गेला अवघात झाला आनंद. एकदा का मन देवाच्या चरणावरती स्थित झालं की पुन्हा मात्र मन आपलं चंचल आहे पण कुठेही जाऊ शकत नाही. ज्या तुकोबारांना ही अवस्था प्राप्त झाली त्याच्या अगोदर तुकोबारा सांगत होते नको नको मना गुंतू माया जाळी. पण मन देवाच्या चरणावरती गेलं की सगळी मायाजाळ सगळा मायाजाळ निघून गेला आणि देवाच्या चरणावरती मन दृढ झालं. त्यावेळेला मात्र तुकोबारा सांगू लागले की देवाचं भजन एक मात्र असं साधन आहे की ज्या साधनातून आपलं सगळं काही मन चंचल आहे ते सगळं एका ठिकाणी स्थित होऊ शकतं. म्हणून देवाचं भजन करा. या जन्मामध्ये देवाचं भजन करायचं, अन्य कोणत्या जन्मामध्ये देवाचं भजन नाही. ऐका, याचं जन्मी घडे देवाचे भजन. जन्मामध्ये देवाचं भजन आहे, अन्य कोणत्या जन्मामध्ये देवाचं भजन नाही. एक सोपा प्रश्न करतो, एक सोपं दृष्टांत सांगून जातो. ऐका, साधं उदाहरण आहे, जास्त अवघड सांगणार नाही. ऐका, एक गाव आहे. आता कुठलं गाव आहे? कीर्तनामध्ये लईला आप्पा जायचं. कुठलं गाव आहे? पाठीमागं धुकाटच पडले अजून. पटापटा बोला म्हणजे कीर्तनाची वेळ संपतली. पटकन बोला, कोणतं गाव आहे? कीर्तन कुठं चाललंय? एक गाव आहे नागठाणे. असेच एका गावामध्ये ऐका, लई लांब जायचं नाही. एक मावशी म्हशीची धार काढत होती. मला वाटते आपल्याच ताट्यांच्या मळवीची वस्तीची असावी, समजून चला, लई लांब जायचं नाही. एक मावशी म्हशीची धार काढत होती आणि जुना काळ होता. त्या जुन्या काळामध्ये एखादा निरोप द्यायचा तर मोबाईल नसायचा, फेसबुक नसायचं, व्हॉट्सअप नसायचं. मग काय करायचं? मग दौंडी दिली जायची. डब घ्यायचा, हातावरती वाजवायचा आणि तो आवाज असा साध्या आवाजामध्ये नसायचा. ओरडून ओरडून लोक सांगायची. कशी सांगू का जरा? ऐकताय का? ऐका ऐका हो ऐका. आज आपल्या गावामध्ये सकाळी 10 वाजता विजय महाराजांचं कीर्तन होणार आहे. हो, असंच ना, जुन्या काळामध्ये अशी ओरडून ओरडून दमडी दिली जायची. मग सगळे लोक ते ऐकायचे, म्हणायचे बाबा आता कीर्तन आहे, कीर्तनला गेलं पाहिजे. असेच एक काका, एक महाराज आपल्या या वस्तीला मळवीमध्ये सांगू लागले, ऐका आज संध्याकाळी, आज सकाळी 12 वाजता कीर्तन आहे, कीर्तनाला 10-11 पर्यंत आलं पाहिजे. एक मावशी म्हशीची धार काढत होती. आता कीर्तन कुठं चालेल? नागठामध्ये. म्हणलं मग गोठा कुठं असेल? निम्म कीर्तन तुम्हीच करणार ह्या. मग बरोबर, एक मावशी म्हशी धार काढत होती, गोठ्यामध्ये काढत होती. गोठा नागठामध्ये, मस नागठांचे. मग मावशी कुठले असेल? सोपं केलं कीर्तन तुम्ही. हा, मावशी नागठांचे, मस नागठांचे. मावशी म्हशीची धार काढते, धार काढायची चालू आहे आणि तिने ऐकलं की आज कीर्तन आहे, कीर्तनाला गेलं पाहिजे. मग मावशी म्हणती म्हशीला, कोणाला म्हणती? म्हशीला. कोणाला? आपा मी म्हशीला म्हणते. हा, एक मावशी म्हणते म्हशीला, बाई आज कीर्तन आहे, कीर्तनाला गेलं पाहिजे. कोण म्हणते? कोण म्हणते? कोणाला म्हणते? हां, कीर्तनाला गेलं पाहिजे. तर आता म्हशीला ऐकू येतं. तुम्ही म्हणाला म्हशीला ऐकू येतं, तर हालिया म्हणले कशी बघते, म्हणजे म्हशीला ऐकू येतं. म्हशीला सांगू लागली, बाई आज कीर्तन आहे, कीर्तनाला गेलं पाहिजे. आणि म्हशीला काय जमलेलं? म्हशीला काय कीर्तन यायला जमलं? मग मावशी कीर्तनाला आली. बाई एवढं सगळं नियोजन आहे, एवढे टाळकर आहेत, एवढे मालकर आहेत, एवढं भव्यदिव्य नियोजन आहे, एवढं जय घोष यूट्यूबचं शूटिंग आहे, तर कीर्तनाला गेलं पाहिजे. कोण म्हणते? मावशी म्हणू लागली. मग जी कीर्तनाला आली ती मावशी आणि नाही आली ती तुम्हीच म्हणा, विठाला विठाला. हो, म्हशीला जरी कीर्तनाला येऊसं वाटलं तरी मस कीर्तनाला येऊ शकत नाही. मग जी कीर्तनाला येते तिला म्हणायचं मावशी, आणि जी नाही येत ती. हां, आता आमचा पंचक्रोशी दिंडी सोहळा नावाचा महाराज मोठी दिंडी सोहळा आहे. त्या दिंडी सोहळ्यामध्ये अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, तात्या असतील, सर्वांना सांगतात चला चला दिंडीला चला. मग दिंडीला जी येतात त्यांना माणूस म्हणायचं आणि जी नाही येत ती. हां हां, ऐका, रेड्याला वाटलं दिंडीमध्ये चालावं तरी तर चालू शकत नाही, माणसानं चालावं. ऐका, आता पारायण झालं, ज्ञानेश्वरी ज्याला वाचूशी वाटती ना त्याला माणूस म्हणायचं आणि जे नाही म्हणत, नाही वाचू शकत त्याला जनावर म्हणायचं. म्हणजे मला सांगायचं एवढं,
याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कही ज्ञान नाही कोठे. याच जन्मामध्ये देवाचं भजन आहे, दुसऱ्या कुठल्या जन्मामध्ये देवाचं भजन नाही. म्हणून फक्त देवाचं नामस्मरण करा. का? ऐका ऐका, यासाठी संत आपल्या पायीशी लागतात, आपल्या विनंती करतात. ऐका, लागून या पाया विनवितो तुम्हाला. मालक पांडुरंग परमात्माच्या संतांच्या पायावरती लोटांगण घालायचा. जो देव ज्याने विश्व निर्माण केलं तो देव संतांच्या पायावरती लोटांगण घालायचा. पण ते संत आपल्याला सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला. ऐका, कर जोडून विनवितो तुम्हा. एवढी विनंती करून सांगू लागले, अरे ऐका ना, ऐका, देवाचं भजन करा. कारण या जन्मामध्ये देवाचं भजन अन्य कोणत्या ठिकाणी नाही. आपलं मन अनेक ठिकाणी गुंतून पडतं, पण भजनामध्ये मन गुंतून पडलं पाहिजे. कुठल्या? आपल्या गुरुच्या भजनामध्ये मन गुंतून पडलं पाहिजे, आपल्या सद्गुरूच्या भजनामध्ये मन गुंतून पडलं पाहिजे. ऐका, दत्तगुरूंच्या भजनामध्ये मन गुंतून पडलं पाहिजे. हे जर मन आपल्या गुरूंच्या भजनावरती गुंतून पडलं तर आपलं मन कुठं जाऊ शकत नाही, देवाच्या चरणी स्थित होऊ शकतं. म्हणून तुकोबराय सांगतात, अरे नको, अरे मना नको, दुसरीकडे कुठेही गुंतून पडू नकोस. अभंगाचं प्रथम चरण. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जोरदार टाळ्या वाजवता, जोरदार टाळ्या. वा. नको नको मना गुंतू माया जाळी,
काळ आला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप एकदा का आपलं मन कुठेही गुंतून पडायला लागलं की ते भजनामध्ये लावलं की ते जागेवरती स्थित राहतं एकदा देवाच्या चरणावरती मन लावलं की ते मन स्थित राहू शकतं म्हणून तुकोबरे सांगतात देवाच्या ठिकाणी मन शांत करा आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल या हे मन चंचल आहे पण ते देवाच्या ठिकाणी शांत बसतं ऐका हे मन देवाच्या ठिकाणी शांत बसतं कुठं भजनामध्ये ऐका जगाचा मालक पांडुरंग परमात्मा त्या भजनासाठी वेडा होतो आणि वैकुंठीचा त्याग करतो आणि त्या भजनामध्ये येऊन उभा राहतो ऐका देवाला त्या भजनाचा एवढा नाद लागावा देवाचा पितांबर गळून पडला तर देवाला त्याचं भान राहत नाही ऐका नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेवरांच्या कीर्तनामध्ये देव कसा नाचायचा जरा दाखवू का 5 मिनिटं सर्वांना दाखवू का महिला मंडळ टाळी वाजवणार का हातानं वा 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 आमच्या नागठाणच्या ग्रामस्थांचं एक वैशिष्ट्य आहे राहुल महाराज सांगितलं की लगेच क्रिया असते 12 वाजता जरी कीर्तन सुटलं तरी 12 वाजे एकही माणूस मंडपाच्या बाहेर जात नाही टाळी वाजवता जोरदार हे नागठाणचं वैशिष्ट्य आमच्या नामदेवरांच्या कीर्तनामध्ये देव कसा नाचायचा दाखवू का जरा हातानं टाळी वाजवायची फक्त सर्वांनी पुरुष मंडळी सर्वांनी आता झालंय काय महिलांची उपस्थिती जास्त आहे लाडकी बहीण योजना त्याच्यामुळे जरा पुरुषांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं पण मी दुर्लक्ष करणार नाही मी सर्वांना समान न्याय देणार सर्वांनी हाताने टाळी वाजवायची सर्व टाळकरी मला नाचू लागतील गावू लागतील नामदेवरांच्या कीर्तनामध्ये देव कसा नाचायचा हेच 5 मिनिटामध्ये दाखवतो बरोबर सर्वांनी टाळ वाजवायचं माझ्यावर नाचू लागायचे सर्वांनी टाळी वाजवायची हां वा वा टाळी 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 टाळ टाळ बकवास हा वा 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 जगाचा मालक पांडुरंग परमात्मा माझ्या नामदेवरांच्या कीर्तनामध्ये कसा नाचायचा बघा टाळी वाजवा टाळी हा हा टाळी टाळी हा वा वा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग तुम्हाला वाटलं बुवा इतका गोड नास्ती मध्येच का बंद केलाय का त्याला कारण असे देव एवढा नाचला देवाचा पितांबर बाहेरच्या गावात पितांबर माझा जरी गाला तरी मला काय फरक पडणार हे गाव माझंच आहे आणि इथंच माझा पितांबर गळून पडला कसं व्हायचं पण देव एवढा नाचला देवाचा पितांबर गळून पडला ह्या भजनाचा आनंद वारकरी संप्रदायाशिवाय कुठंच नाही ऐका ज्या माऊलींना ज्या तुकोबरायांना या सगळ्या समाजानं एवढी वाईट वागणूक दिली तरी ते संत पद्धतीनं वागले सगळ्यांवरती समान न्यायानं जगले असे संत आणि आज त्याच माऊलीच्या सोहळ्यामध्ये कोणी उपाशी मरत नाही हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य टाळी वाजवा माऊलींच्या सोहळ्याचं महत्वाचं वैशिष्ट्य एवढे सगळे वारीत चालले तरी कोणी उपाशी महाराज झोपत नाही प्रत्येकाला निवारा असतो प्रत्येकाला अन्न असतं ज्या माऊलीने अन्याय सहन केला त्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये फक्त एकच भजन करा ऐका ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव
गोड वैष्णवाची संगत आहे. हे वारकरी संप्रदाय भजन जर एखादा करू लागला ना तर त्याला समाधी अवस्था प्राप्त होईल. महाराज एवढं गोड भजन संतांचे. आपलं मन चंचल आहे पण ते शांत करत असेल, एखाद्या ठिकाणी जर शांत स्थित करत असेल तर दोन ठिकाण आहेत. एक देवाचं भजन आहे आणि दुसरं वैष्णवाची संगत आहे. पण आपल्याला झाले असं महाराज, आपल्या वैष्णवाची संगत आहे पण पंगत नाहीये. हरिभक्ती परायण गुरुवेळ भांडात त्या महाराज सांगतात पंगत याचा अर्थ काय माहिती आहे का? आत्मसात करणे. आपल्याला वैष्णवाची संगत आहे पण पंगत नाही. पंगत म्हणजे आत्मसात करणे. ऐका, एक देशी गाय आहे, त्या गायीच्या कासाला गोचिडे, त्या गोचिडीला गायीची संगत आहे पण पंगत नाहीये. कमळापाशी बेडूक आहे पण त्या कमळाच्या जवळ असलेल्या बेडकाला कमळाची संगत आहे पण त्याची पंगत नाही. ऐका, सोपं करून सांगतो, आपण संतांच्या संगतीमध्ये आपल्या संतांची संगत आहे पण आपण त्यातलं काही आत्मसात करत नाही ना, म्हणून आपलं मन शांत बसत नाही. सोपं करून सांगतो ऐका. पुन्हा नागटांचा बाजार घेऊया. कोण वारी असतो? झोपली का माणसं पाठीमागची? कोण वारी असतो? मंगळवार सोडायचा, दिवेला मात्र रोज मंगळवारी. हां, मंगळवारचा बाजार आहे आणि एका आचार्याने काय करावं, रात्रभर आपल्या त्या पेढ्यांचा खवा असतो तो खवा घटवून 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 एवढे गोड पेढे बनवले, एवढे छान पेढे बनवले. त्या पेढ्यांचं काय वर्णन करावं, तोंडाला पाणी सुटून देऊ नका. एवढे गोड पेढे बनवले, रात्रभर त्या खव्याला घोटून घोटून पेढे बनवले. सकाळी मंगळवारच्या बाजारामध्ये विकायला बसले पण विकायला बसताना मात्र संगत मात्र चुकीची लागली. त्या विकणाऱ्याचे शेजारी जिथं ते विकायला बसले त्याच्या शेजारी उंदीर मारणाऱ्याच्या पुढ्या असतात ना, त्या पुढ्यावाला एक माणूस येऊन बसला आणि दोघांची मात्र संगत जुळली. दोघे खाली बसले. आता बाजार भरायला लागला. तुम्ही सर्वजण बाजार करता, दिवसा सकाळच्या पारी एवढं मात्र गिरायक नसतं, गर्दी नसते. दुपारी 2 नंतर म्हणले एकही पेढा गेलेला नाही, आता ओरडलं पाहिजे. मग तो पेढेवाला मालक, तो पेढेवाला विकणारा उठला आणि सांगू लागला, घ्या 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 गोड गोड पेढे घ्या. ऐका ऐका, घ्या 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 गोड गोड पेढे घ्या. खायला काय पैसे येते का? खायला काय? बोला बोला, खायला काय? हां, घ्या 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 गोड गोड पेढे घ्या. खायला काय? असं म्हणण्याचं गिऱ्हाईक जरा जवळ यायचं आणि त्याच्या शेजारी जो उंदराच्या पुढ्या होता का नाही, तो मरणाऱ्या त्या औषधवाल्यांच्या पुढ्या, तो उठायचा आणि तो म्हणायचा, खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. 3 वाजता ही घटना घडली. बिचारा पेढ्यावाला खाली बसला. आपल्याच गावातला होता म्हणून खाली बसला. बाहेरचा असा तर ग बसला नसता म्हणताय बाई. कसा तरी तो पण ग बसला. उठला, पुन्हा म्हणू लागला, आता 5 वाजले, आता बाजार संपायची वेळ आली, 6 वाजेपर्यंत बाजार. पुन्हा उठला, घ्या 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 गोड गोड पेढे घ्या. खायला काय पैसे येते का? खायला काय पैसे येते का? शेजारचा पुन्हा उठला, त्या पुढे दाखवायला लागला, खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. किती वेळा झालं? तिसऱ्यांदा 6 वाजता बाजार संपायची वेळ आली. आता हे फुकट वाटायला लागला. म्हणला, घ्या घ्या गोड गोड पेढे घ्या, फुकट का होईना घ्या. शेजारचं पुढेवाला म्हणतंय, खाल्लं की मरतय, खाल्लं की. सांगायचं एवढं, रात्रभर एवढं कष्ट केलं, त्या माव्यापासून त्या खाव्यापासून पेढे बनवले, काही उपयोग झाला का? विकणाऱ्यापाशी बसला, संगत चुकीची लागली. आयुष्य एवढ्या पेढ्यागत गोड आहे पण संगत चुकीची लागली, सगळा जीवन व्यर्थ आहे. विठाल विठाल. आपलं आयुष्य एवढं गोड आहे, देवाने एवढं सुंदर आयुष्य दिले. बघा ऐका, देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलं, एवढं विश्व एवढं गोड दिलं. या सगळ्या विश्वामध्ये, या आयुष्यामध्ये एक करायची, देवाचं भजन करायचे. आयुष्य जाता हे पहा, काळ जपत से महा, सोहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. एवढं आयुष्य गोड आहे पण आपण त्या आयुष्यामध्ये देवाचं भजन करत नाही. सोपं करून सांगतो ऐका, जन्म आपल्या हातामध्ये नाही का? आहे कोणाच्या हातामध्ये? नाही. ऐका, जन्म आपल्या हातामध्ये नाही, मृत्यू आपल्या हातामध्ये नाही. ऐका, पुन्हा एकदा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. जन्म आपल्या हातामध्ये नाही, मृत्यू आपल्या हातामध्ये नाही, पण जन्म मृत्यूच्या मधलं अंतर त्याला आयुष्य म्हणायचं, त्याला जीवन म्हणायचं. ते जीवन एवढं असं जगा, एवढं सुंदर जगा की सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत आपलं नाव निघालं पाहिजे. विठाल विठाल. ज्या बापाची आपण सगळ्यांनी, महाराज आपण सगळ्यांनी पुण्यतिथी जयंती साजरा करतो, ज्यांचा उत्सव साजरा करतो, महोत्सव साजरा करतो, तो म्हणजे दिवस 19 फेब्रुवारीचा, छत्रपती शिवाजीराजांचा. ऐका, छत्रपती शिवाजीराजांच्या हातामध्ये जन्म सुद्धा नव्हता आणि मृत्यू सुद्धा नव्हता, पण महाराजांनी आयुष्य असं जगलं, महाराजांनी जीवन असं जगलं की आज एवढी वर्ष झाली तरी महाराजांचं नाव निघतं. एवढं सुंदर गोड आयुष्य जगा. ऐका, म्हणून माझी तरुणांना सांग, नाही तरुणांना ऐका, थोडा इको द्या. तरुणांना माझं सांग, नाही तरुणांना ऐका. आजकालचे तरुण ऐका, आहेत का? आहेत ना. आजकालचे तरुण बघतात दुरून दुरून दुरून. आजकालचे तरुण बघतात दुरून, घेणा परमार्थ करून जाशील ना मरून. विठाल विठाल. ऐका,
राजेंनी आयुष्य असं जगलं की आज त्यांचं आज सुद्धा आपण यांचं नाव काढतो शिवाजी महाराज की जय असं म्हणतो. एवढं गोड आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे. सोपं करून सांगतो ऐका महाराज, आपल्या तरुणांनी इथं आलं पाहिजे, परमार्थामध्ये आलं पाहिजे, तर आपला तरुण राजेंसारखा घडावा, त्यांचं मन इथं स्थित झालं पाहिजे, तर महाराज पुढची पिढी महत्वाची. ऐका, एकच वाक्य सांगतो ऐका, तरुणांना परमार्थाची गरज आहे. ऐका, तरुणांना परमार्थाची गरज आहे, त्याचबरोबर परमार्थाला सुद्धा तरुणांची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढं गोड आयुष्य राजेंनी जगलं. आज 350 वर्ष झाली तरी आपण राजेंचं नाव काढतो. 400 वर्ष झाली तरी राजेंचं नाव काढतो. ऐका, या पृथ्वी तलावरती सगळीकडे अंधकार माजला होता. त्या अंधकारमय जगामध्ये काय करावं कळत नाही. आई बहिणांची इज्जत दिवसात व्हायला लुटली जात होती. मंदिराचे कळस उद्ध्वस्त केले. सगळे महाराज घरं पडण्यात आली. एवढा महाराज धुमाकूळ चाललेला असताना, एवढा दैत्यांचा काळ आलेला असताना सुद्धा जिजाबाई साहेबांनी सदरेवरून खाली बघितलं आणि बघितल्यानंतर सगळे हे काळ, हे सगळे दैत्य दिसू लागले. आई अंबाबाईला प्रार्थना केली, हे अंबाबाई माते, माझ्या पोटी असा पुत्र घाल, असा पुत्र घाल, माझा नव्हे, भोसले घराण्याचा नव्हे, तर या संपूर्ण हिंदुस्थानाचा उद्धार करेल आणि सगळ्या हिंदुस्थानामध्ये भगवाच फडकवेल, असा पुत्र माझ्या पोटी घाल. हे मागणं जिजाबाई साहेबांनी केलं आणि त्या सदरेवरून महाराज ऐका, शिवनेरी किल्ला आहे. 19 फेब्रुवारी दिवशी राजेंचा जन्म झाला महाराज, आणि पाळणा चालू लागला. आपण सर्वजण पाळणा करतो ना आपल्या मुलाचा? पाळणा करता का? ऐका, आपला पाळणा नसतो, आपला निलेश महाराज बारसा असतो, ते बी आवाज एवढा गोडवा नसतो, असा गोड आवाज असतो. पहिल्या दिवशी जन्मलं कर्ट, एवढ्या मोठ्याने वरडायचं. अशी पिढी महाराज घडती, ती पिढी घडत नाही, ती पिढी बिघडते. महाराज शिवनेरी किल्ल्यावरती राजांचा पाळणा झाला. शेजारच्या गवळणी, शेजारच्या ताई माई गोळा झाल्या. राजांना पाळण्यामध्ये घातलं. राम घ्या, लक्ष्मण द्या, गोविंद घ्या, दामोदर द्या, आणि पाळणा चालू लागला. म्हणून दाखवू का पाळणा तर एकदा राजांचा? ऐकणार का? टाळी वाजवणार ना? ऐका, सर्वांनी एकदा राजांचा पाळणा म्हणूया. गोड असा पाळणा राजांचा. ऐका, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा. टाळी वाजवा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. शिवनेरी वर शिव हा जन्मला, शिवनेरी वर शिव हा जन्मला, पुत्र जिजाऊचा, पुत्र जिजाऊचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गोड असा पाळणा चालू शिवनेरी किल्ल्यावरती. सगळ्या ताई माई गोळा झाल्या. राजांना पाळण्यामध्ये ठेवलंय. पाळणा चालू लागलाय. झो झो रे बाळा, झो झो रे, झो झो रे बाळा, सर्व ताई माई अक्का म्हणू लागल्या, अहो राजे झोपा झोपा, बाळा जोजो रे, बाळा जोजो रे. जिजाबाई साहेब तडकन उठल्या, सिंहासन उठल्या. अरे हे बाळ जर झोपलं तर दैत्यांचा विनाश पुन्हा वाढू शकतो. या बाळाला जागा राहिलं पाहिजे, सावध झालं पाहिजे. जिजामाता उठल्या आणि बाळाला जोजोरे नाही म्हटल्या. जवळ आल्या, सांगू लागल्या, जाग रे बाळा, जाग रे, जाग रे बाळा म्हणू लागल्या. अरे बाळा जाग, तू जर जागा राहिला तर हिंदुस्थानामध्ये भगवा फडकेल. तू जर जागा राहिला तर माझ्या आई बहिणींच्या कपाळाला कुंकू लागेल. तू जर जागा राहिला तर मंदिरावरती कळस लागेल. बाळा जाग. आणि त्यावेळी आज आईसाहेब सांगू लागल्या, ढोल ललकारे घुमू द्या, तडे गरजू द्या चौगडे, सह्याद्रीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे, झेंडा फडफडे. आज उगवला सूर्य नवी नव्या नवलाईचा, आज उगवला सूर्य नवी नव्या नवलाईचा, झुलवा पाळणा छत्रपती
शिवाजी महाराज की, धर्मवीर श्री संभाजी महाराज की. शिवाजीचा ए आ बघता बघता सगळं हिंदुस्थान स्थापन झालं आणि माझ्या राजाने मात्र एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एवढं गोड राजाने जीवन जगलं. मी सांगतोय काय का, जन्म आपल्या हातामध्ये नाही, मृत्यू आपल्या हातामध्ये नाही, पण जन्म मृत्यूच्या मधलं अंतर आयुष्य एवढं गोड जगा की आपण मेलो तरी आपलं नाव काढलं पाहिजे. ऐका, आज ज्यांचा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे ते कैलासवासी श्रीमती लता ताटे. ऐका, माईनी आपल्या ताईने कधी कुणाला परख अंतर दिलं नव्हतं. पुण्यस्मरण कुणाचं असावं? ऐका, पुण्यस्मरण कशाला म्हणायचं? ऐका, पुण्यवान व्यक्तींचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल आयुष्यामध्ये थोडं का होईना, बहुत का होईना, ज्यांनी पुण्य केलं ना त्यांचा पुण्यस्मरणात सोहळा बघा. एखाद्या वेळेला पंक्तीला जेवायला एखादा वारकरी सुद्धा मिळत नाही व एखादा माळकरी मिळत नाही. आता तर सीझन चालू आहे, आता कीर्तनकार महाराज बघायला गावात दिसणार नाही, पण आज त्यांच्या पुण्याचा सोहळा असावा, त्यांचं पुण्यकर्म असावं. एवढे सगळे वारकरी टाळकरी गोळा झाले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, एकदा जोरदार टाळ्या वा. थोडं का होईना त्यांनी देवाचं पुण्य केलं असेल, नामस्मरण केलं असेल, त्या नामस्मरणाच्या जीवावरती, पुण्याच्या जीवावरती मात्र आज ही पुण्यस्मरण सोहळा साजरा होतोय. मला सांगायचं एवढं, तुकोबराय सांगतात, आपलं मन कुठंच गुंतून पडू नका, एक करा, देवाच्या चरणावरती गुंतून पडा. का एकदा का मन हिचं गुंतून पडलं कुठंच जात नाही. ऐका, देवाच्या चरणावरती मन स्थित करा. एवढं चंचल मन आहे, एवढा काळ वाईट आहे, आपल्या जवळ आला तर आपल्याला कळत नाही की आपल्या काळ किती जवळ आहे. बघता बघता क्षण भंगुर नाही भरवंसा. थोडं आयुष्य राहिले आपलं, त्या आयुष्यामध्ये देवाचं भजन केलं पाहिजे. त्यामुळे सर्वांनी आपले हात वरती करा, हात वरती करा सर्वांनी. बघू बरं, चला. हा, पाठीमागची उभे राहिलेली मंडळी, सर्व तरुण मंडळी हात पात्र चांगलं राहावं. हा, ज्याला हात आहेत त्यांनी वरती करा, सर्वांनी हात वरती करा. हा, सर्वांनी हात वरती करा. माझं सर्वांकडे लक्ष आहे, हात वरती करा. इथं टाळी नाही वाजवली, पुढच्या जन्मात कुठं कुठं वाजवायला लागेल बघा तुमचं तुम्ही. पण ह्या जन्मामध्ये टाळी वाजवायची असेल तर हात वरती करा. गोड असं देवाचं भजन करायचं. विठोबाय रखमाई,
नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळ ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप एवढं मन चंचले ते कधी शांत राहू शकत नाही. पण कुठं शांत ठेवायचं, कुठं स्थित करायचं देवाच्या चरणा वैष्णवाच्या संगतीमध्ये हे मी तुम्हाला सांगितलं. जरा थोडं पुढे जाऊन सांगतो ऐका. हे मन जर शांत राहायचं असेल तर देवाचं भजन करा ही मी तुम्हाला सांगितलं. थोडं पुढे जातो. हा काळ एवढा वाईट आहे, त्या काळापासून कोणी सुद्धा सुटलेला नाही. जगाचा राजा असू दे, चौधरी असू दे, आपले आई वडील असू दे, याच्यापासून कोणी सुद्धा सोडवू शकलं नाही. सोपं करून सांगतो. जो जगाचा राजा प्रभू रामचंद्र राजा ज्याला म्हटलं जातो, तर राजाच्या बापाला सुद्धा ते मरण चुकवता आलं नाही. ऐका, वैष्णवाच्या संगतीमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. संतांनी जरी शाप दिला तर त्या शापातून आपला उद्धार असतो. ऐका, संतांनी जरी शाप दिला तरी त्या शापातून आपला उद्धार आहे. ऐका, दशरथ राजाला मूळबार होणार नव्हतं, ही काळ्या दगडावली पांढरी रेग आहे. ऐका, लक्ष बरोबर ऐका. दशरथ राजाला मूळबार होणार नाही, ही काळ्या दगडावली पांढरी रेग आहे. त्याला मुलगा होणार नव्हता, पण एका संतानं कोणतरी शाप द्यावा. कोणी शाप दिला? ऐका, श्रावण बाळ काशी यात्रेला निघाले होते, देवाचं भजन करत होते. ऐका, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचं भजन करत जाप करत काशी यात्रेला श्रावण बाळ निघाले. काशी यात्रेला श्रावण बाळ जात असताना एका वनामध्ये पाण्यासाठी एका तळ्यावरती थांबले. आपले आई वडील आंधळेत, त्यांना तराजूमध्ये घेतलं होतं. आई वडील एका बाजूला बसवले. कुठेतरी पाणी असावं म्हणून एखादं मडकं घेऊन, हांडा घेऊन त्या पाण्याच्या शोधानं दिशेने निघाले. चालू लागले. चालता 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 कुठेतरी एखादं तळं दिसावं. त्या तळ्यावरती महाराज गंमत अशी झाली. त्या तळ्यावरती दशरथ राजा शिकारीसाठी बाण रोखून थांबला होता. बाण रोखलेले आणि त्यावेळेला श्रावण बाळ आपला मडका घेऊन, हांडा घेऊन जवळ आले. आणि हांडा घेऊन आलेला असताना त्या पाण्यामध्ये तो मडका बुडवला. बुडबुड बुड पाण्याचा आवाज आला. पाण्याचा आवाज बुडबुड आल्यानंतर असं वाटलं एखादा प्राणी तळ्याजवळ पाणी प्यायला आला असावा. त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. बाण रोखला, बाण रोखला आणि पुन्हा एकदा पाण्याचा जसा आवाज आला तसा बाण सोडला. पण तो बाण एखाद्या प्राण्याला लागला नाही, तर तो श्रावण बाळाला जाऊन लागला. तो बाण श्रावण बाळाला लागला. जागेवरती श्रावण बाळ गतप्राण झाला. ओरडल्याचा आवाज आला. दशरथ राजाला वाटलं हा प्राणी नाही तर एखादा माणूस मरून पडलाय, काहीतरी गेलं पाहिजे, जवळ गेलं पाहिजे. जवळ गेले. सांगू लागले. काय सांगू लागले? अहो, मी या देशाचा राजा दशरथ आहे, माझ्याकडून चुकून तुमचा मृत्यू आहे, तुमचा चुकून मृत्यू झाला. श्रावण बाळ म्हणाले, असू दे, एक काम करा, माझे आई वडिलांना मी काशीयात्रेला घेऊन निघालोय, हा पाण्याचा हंडा त्यांना घेऊन द्या. हा पाण्याचा हंडा तो त्यांना पाजा. आंधळे होते आई वडील, कोण पाणी घेऊन आलं हे कळलं नाही. दशरथाच्या पुढे गेले, पाण्याचं मडकं पुढे घेऊन गेले, पाणी पिण्यासाठी हात पुढे केला, पाणी ओतले आणि आई वडील म्हणू लागले, ए श्रावण बाळ, ऐका, या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे माहिती आहे का? आपली मुलं आपल्या आयुष्याच्या अधोगर जावी, आपली मुलं आपल्या मृत्यूच्या अधोगर जावी, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. श्रावण बाळाला बोलू लागले, ए श्रावण बाळा बोल ना, अरे दादा बोल ना, काहीतरी बोल. असं म्हणल्यानंतर बोलत नाही तो श्रावण बाळ कुठला. दशरथ राजा म्हटला, मी या देशाचा राजा दशरथ आहे, तुमचा मुलगा चुकून माझ्याकडून मारला गेला, पण मी पाणी घेऊन आले, पाणी पिण्याचं काम करा. आई वडिलांनी हात झिंजडून टाकले आणि शाप दिला, राजा, जसे आम्ही आमच्या पुत्रवियोगानं मरू ना, तसा तू सुद्धा एक दिवस तुझ्या पुत्रवियोगानं मरशील. हा शाप दशरथ राजाला दिला गेला. मला सांगा, दशरथ राजाला मूलबाळ नव्हतं, बरोबर, ही काळ्या दगडावली पांढरी रेग होती, पण एखाद्या वैष्णवाच्या संगतीनं, वैष्णवाच्या शापामुळं ती वाणी खोटी ठरली. दशरथ राजाला मुलं झाली, राम झाला, वनवासामध्ये गेला आणि त्या पुत्रवियोगानं दशरथ राजाला सुद्धा मरण चुकलेलं. देशाचा राजा असला, जरी प्रधान असला, तरी मरण चुकू शकत नाही. म्हणून आपली माणसं आपल्यातून लांब जायच्या अगोदर त्यांची सेवा करा, त्यांची भक्ती करा. विठ्ठल विठ्ठल आणि आता राहिला विषय आई वडिलांचा. महाराज ऐका, मी एक प्रमाण सांगतो, कीर्तन रुपये समाप्त करतो, कारण काय ऊन जास्त आपल्याला पुढे जायचं नाही. ऐका, आई वडिलांचं प्रेम हे जगामध्ये निस्वार्थी प्रेम सांगितलं. ऐका, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करेला भावीना प्रीती. आई वडिलांचं प्रेम हे निस्वार्थी सांगितलं, पण हे आई वडील निस्वार्थी प्रेम करून असून सुद्धा आपल्याला या मायाजाळातून सोडवू शकत नाहीत. पण ऐका, सोपी गोष्ट सांगतो, आपण सर्वजण एक गजर करतो. कोणता गजर करतो? महाराष्ट्रामध्ये एकच गजर आहे, पुंडलिक वरदी हरी विठ्ठल. वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला गजर आहे पुंडलिकाचा. इथं पहिला गजर देवाचा नाही, पहिला गजर पुंडलिकाचा आहे. का?
ज्या पुंडलिकानं आई वडिलांची निस्वार्थीपणे सेवा केली त्या पुंडलिकाचं पहिलं नाव देण्यात आलं. पुंडलिक वाळवंटामध्ये चंद्रभागा भरलेले त्या वाळवंटामध्ये आई वडिलांची सेवा करू लागला. सेवा करताना झाला असं, जगाचा मालक येऊ लागला, जवळ आला, सांगितलं पुंडलिका आई वडिलांची सेवा केली, चल मी तुला न्यायला आलोय. पुंडलिकानं हाताजवळची विट घेतली, पाठीमागं टाकली आणि सांगू लागला, जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तू ही विट सोडायची नाही. आज सुद्धा कधी जर पंढरपूरला गेला तर तो विठ्ठल पांडुरंग परमात्मा त्या विठेवरती कमरेवरती हात ठेवून उभा आहे, बघा जावा. ज्या पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली त्या पुंडलिकाचं नाव घेतलं जातं. पुंडलिक वरदी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पहिला गजर संतांचा आहे, पहिला गजर पुंडलिकाचा. ऐका, ज्यानं आई वडिलांची सेवा केली त्याला कुठेही काशेत्रला तीर्थाला जावं लागत नाही, कुठेही जावं. एवढी आई वडिलांची सेवा करा. ऐका, जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरणात सोहळा आहे, कैलासवासी श्रीमती लता विलास ताटे ताईंनी कधी सुद्धा दुसऱ्याला अंतर दिलं नव्हतं, कधी सुद्धा एखाद्याच्या भावना दुखवल्या नव्हत्या. माहेरामध्ये सुद्धा असताना त्यांना तायडी तायडी सगळे म्हणायचे. अगं तायडे, ए तायडे. सगळ्या बहिणींमध्ये मोठी माझी तायडी होती, सगळ्या बहिणींमध्ये माझी मोठी तायडी होती. त्या तायडीला सगळे तायडे तायडे म्हणून हिनवायचे, सगळे गोड बोलायचे. ओळख नसावी, पाळख नसावी, पण त्या माहेरामध्ये ढोरुष्य गावामध्ये माझ्या तायडीने एक वेगळंच अस्तित्व निर्माण केलं होतं.
कमी दिवसामध्ये वडिलांचं छत्र हरवलेलं असताना तरी काय करावं कळत नाही. पण सगळ्यांनी गोड बोलावं, बहिणीने एकत्र घ्यावं, प्रेम द्यावं. लग्न झालं, नागठाणमध्ये ताट्यांची सून म्हणून उभ्या मानाने जगावं. थोरली सून, ताट्यांची थोरली सून जगत असताना महाराज कधीही महाराज आपल्या नावाला कुठे डाग लागणार नसतं जीवन वर्तन होतं. अजित असतील, अमित असतील, मुलांना घडवण्याचं कार्य केलं. सगळ्या जाऊबाईंना कधी सुद्धा अंतर दिलं नाही. ए ताई, ए माई, सगळ्याला प्रेमानं वागणूक करणारी माझी ताई होती. सगळ्यांना गोड बोलायच्या, सगळ्यांना आनंदानं बोलायच्या. परमार्थ करत असताना वारीला गेले की आमचे अध्यक्ष असतील, बापू असतील, म्हणायचे बापू वारी जवळ आली, हो बापू वारी जवळ आली, माझं नाव घ्या बरं, मी पण येणारे वारीला. पुण्यामध्ये त्यांचे थोरले चिरंजीव अमित पंगत घाला यायचे, त्यावेळी मी तिथं पुण्यामध्ये असायचो. आई म्हणायची बाळा आलास का रे, गालावरून हात फिरवणारे हात. आज मात्र 1 वर्ष झाले ते नाही आहेत. हात फिरवू लागले गालावरती, सांगू लागले बाळा, हे बाळा आलास वारीला, एवढं थोडं काहीतरी पुण्य कर, दान धर्म कर. वारीमध्ये 2 पावलं चाल ही सांगणारी माझी ताई होती, माझी माय होती. गोड असं वर्णन होतं माझ्या ताईचं. काय करावं, आपली मुलं योग्य मार्गावरती लावून सुद्धा घरामध्ये जर कोणी एखादा माणूस आला दान मागायला, काहीतरी भाकर तुकडा द्या, तर तो भाकर तुकडा मागायला असताना त्या दादाला, त्या काकांना 1-2 घास का होईना काहीतरी देणारी माझी ताई होती. एक वाक्य असायचो, जरी पिलेला असला, जरी कसला जरी असला, अपंग असला, दारामध्ये आला ना त्याला 2 घास का भाकरीच द्या, आतमध्ये घ्यायच्या, अहो तोंड धुवा, हात धुवा, खाली बसवायच्या. भाकरी चपाती जी असेल घरामध्ये वाढायच्या. पण उपाशी मात्र कधी आपला कुठला याचक घरातून दारातून गेला नाही. हे काम ताईंनी केलं. आई वडील जोपर्यंत घरामध्ये आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. एकदा का आपले आई वडील या जगातून गेले ना, सगळं जग सुन्न होऊ लागतं. ऐका, जोपर्यंत आपली म्हातारी माणसं घरामध्ये आहेत तोपर्यंत घराला किंमत आहे. म्हातारी माणसं घरातून गेली ना तर त्या घराला कुलूप घालावं लागतं, कुलूप. पण आई वडील घरामध्ये असले ना, कधीही दरवाजा घराचा उघडा असतो. सदैव लक्ष्मी त्या घरामध्ये नांदत असते. ऐका, आज आई वडील माझ्या घरामध्ये नाही आहेत. आपल्या एखाद्या मुलीने फोन केला, ताई, ए आई, गावची यात्रा जवळ आली, येण्या का यात्रेला ये, तुझ्या पाया पडते. आई म्हणू लागली ताईला, यात्रेला ये. ताई म्हणली, आई नाही जमायचं, गडबड चालू आहे, मला नाही वेळ मिळायचा. अगं ये ग, आपली मुलगी यात्रेला नाही ना तर सगळी यात्रा सुनी राहील, सगळी आदोरी राहील बरं, अशी सांगणारी माझी ताई असते. ऐका, ताई म्हणली मला जमेल. 2 दिवसानंतर दादाचा फोन गेला, अगं ताई ऐक, आईची तब्येत जरा खराब आहे, ताईची तब्येत खराब आहे, असं कर तू पटकन निघून ये. सगळं काय बाजूला सारलं. मनामध्ये एक प्रश्न आला. 2 दिवसापूर्वी आईनं फोन केला होता. आई म्हणली माझी ताई चांगली, पण आता काय झालं, फोन करावा, बोलवलं. बघतात तर काय, मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. ताट्यांच्या वस्तीला कुठेतरी काहीतरी झालंय, कोणीतरी मृत पावलंय. कानावरती शब्द पडले, मनामध्ये महाराज वेगळे कालावल फुटलं, अंगावरती काठी उभे राहिले. नको देवा, असं मनामध्ये काही येऊन देऊ नकोस, माझ्या आईला मात्र आयुष्य दे, आरोग्य दे ग, तसं काय होऊन देऊ नको. बघता बघता पुढे आली आपली बहीण, पुढे आली. सगळ्या गर्दीमधून माणसं बाजूला सारली. बघते तर काय, आपले आई वडील त्या हातरुणावरती पडलेत. हात जोडली, विनंती केली. काय विनंती केली, देवा. दादा बाजूला बघितला, दादाला सांगितलं, दादा आपण पोरकं झालो रे, दादा आपण पोरकं झालो, आपण पोरकं झालो. आपले आई वडील जगामध्ये नाहीत रे दादा, आई वडील आहेत, तो पण आपल्या आई वडिलांची सेवा करा. बाप आपला एकदा रडतो आपल्या मुलीच्या लग्नामध्ये, जावई बापू, ही माझी मुलगी मी हिऱ्याप्रमाणे सोन्याप्रमाणे जपली, तिचं पालन पोषण करा, तिचा सांभाळ करा. आणि आपल्या मुलीचा हात जावई बापूंच्या हातामध्ये देतो, तिला प्रेमानं सांभाळा असं वचन देतो. तो बाप एकदाच रडतो आपल्या मुलीच्या लग्नामध्ये. आपली आई रोज रडते, माझी ताईडी कशी नांदत असेल, तिचं आयुष्य कसं असेल, बाई सगळे चांगले असतील का. ऐका, 3ऱ्या 10व्याच्या विधीला वेगवेगळे फळं आणि वेगळं काय करण्यापेक्षा जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. ऐका, जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. ऐका, ही जर सेवा केली, कोणतं तीर्थ करावं लागत नाही, देवाची सुद्धा सेवा करावं लागत नाही. एक वाक्य सांगतो, एकच वाक्य, एक वाक्य सांगतो, सगळ्यांना लक्षपूर्वक ऐका. आईची विठ्ठल म्हणून सेवा करा. ऐका, आईची विठ्ठल म्हणून सेवा करा. ऐका, वडिलांची सुद्धा विठ्ठल म्हणून सेवा करा. ऐका, वडिलांची विठ्ठल म्हणून सेवा करा, आईची रुक्मिणी म्हणून सेवा करा. पुन्हा एकदा सांगतो, वडिलांची विठ्ठल म्हणून सेवा करा, आईची रुक्मिणी म्हणून सेवा करा. घराचं पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण सोहळा आहे. आज नागठाणे गाव एवढं मोठं आहे,
पण ते एवढ्या मोठ्या नागठाणे गावामध्ये आज खऱ्या अर्थाने ताटे कुटुंबाचं पुन्हा एकदा टाळ्या वाजव बघ ताटे कुटुंबासाठी एवढं भव्य दिव्य नियोजन आहे का. काल या 5 वाजता सायंकाळी या वेळ इथं आलो, इथं काहीच नव्हतं. आता बघतो ते सगळं वैकुंठ उभं केलंय. वैकुंठ हे सगळं पुण्यफळ कोणाचं माहितीये का. कैलासवासी श्रीमती लताताईंचं आहे का. त्यांनी वारी करावी, पंढरपूरला 2-4 पावलं चालावं, वारी कधी चुकून दिली नाही. आमच्या अजितदादाला सांगितलं, दादा तुझ्यावर मला एकदा वारी करायची, करणारी आहे मी वारी, पण मात्र ती वारी अपुरी राहिली. पण आमच्या अजितदादाने एक करावं. काय करावं. वर्ष श्राद्ध यायचं अगोदर आपले मित्र घ्यावे, आळंदीला जावं, माऊलीचं दर्शन करावं आणि गाडीतून होईन का वारी केली. पंढरपुरात देवा दर्शन घेतलं आणि सांगितलं आई बरोबर नाही, पण आईंच्या आठवणी तिचं स्मरण आणि तिचं प्रेम घेऊन देवा तुझ्या दारामध्ये आलोय. ह्याला म्हणायचं खरा वारकरी. टाळी वाजवा. ऐका, खऱ्या अर्थानं आपली माणसं एवढी गोड आहेत. आई वडील अशी आहेत म्हणून मुलाशी निर्माण झाली. ऐका, आपली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच या, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपण जर महाराज चांगला असलो तर आपल्यावरती देवाची कृपा सतत असते. तुकोबराय सांगतात आपलं मन कुठं गुंतून पडू नका. ऐका, फक्त प्रेम करताना कोणावरती करा. ऐका, आता झाले असं आपण प्रेम कुठं पण लावतो. ऐका, जगामध्ये निस्वार्थी करणं प्रेम करणं एक नातं. आई वडील, आई वडिलांवरती प्रेम करा, देवावरती प्रेम करा, संतांवरती प्रेम करा. कारण का. ऐका, आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो त्यांचं आपल्यावरती खरं प्रेम आहे का नाही हे कळण्यामध्ये आयुष्य निघून जातं. आणि ज्या वेळेला कळतं ह्यांचं आपल्यावरती खरं प्रेम नाही, त्यावेळेला दुरुस्त करायची कुठंच सोय नसते. म्हणून प्रेम करताना ज्यांचं समाजावरती निस्वार्थीपणे प्रेम आहे त्यांच्यावरती प्रेम करा. म्हणजे देवावरती करा, संतांवरती करा आणि आई वडिलांवरती करा. एवढं जर केलं तर खऱ्या अर्थानं आजचं कीर्तन सार्थकी लागलं असं म्हणा हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपलं मन चंचल आहे, ते कुठं शांत बसू शकत नाही. फक्त देवाच्या चरणी वैष्णवाच्या संगतीमध्ये शांत बसतं. त्याच्यामध्ये आपला काळ जो आपला काळ आहे तो काळ कोणाला सोडू शकत नाही. आई वडील आपल्याला कोणाला वाचवू शकत नाहीत. देशाचा राजा असेल वाचवू शकत नाही. पण पुन्हा एकदा सांगितलं, जिथं कुलूप आहे तिथं चावी असली पाहिजे, जिथं सूर्य आहे तिथं चंद्र असला पाहिजे, जिथं दिवस आहे तिथं रात्र असली पाहिजे. ऐका, जिथं अंधकार आहे तिथं उजेड असला पाहिजे. जसं महाराज जिथं कुलूप आहे तिथं चावी असली पाहिजे, तसं महाराज कोणतरी अडकवणार आहे पण कोणतरी या मृत्यू लोकातून सोडवणार असला पाहिजे. तुकोबराय सांगतात मन आपल्याला कुठं अडकून पडत नाही, कुठंच महाराज गुंतून पडतं. आपल्याला काळ मारून टाकण्याचा प्रयत्न करतो, काळ आपल्याला त्रास देतो, पण या सगळ्यातून सोडवणारा एक जण आहे. का एक वारकरी आळंदीहून पंढरपूरची वारी करू लागला, चालू लागला, देवाचं भजन करू लागला. ज्ञानोबा तुकाराम, टाळी वाजवा. ज्ञानोबा तुकाराम, टाळी टाळी. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. गोडवारी चालली, एवढी गोडवारी चालू आहे. सगळे वारकरी आळंदीवरून पंढरपूरला चालू लागले. दुपारचा मुक्काम असावा, सायंकाळची विश्रांती असावी. सगळे वारकरी चालू लागले. गोडचं भजन आहे, माऊलींच्या सोहळ्याला जावं, हे सगळं सुख बघायला मिळेल. ऐका, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सगळे वारकरी चालू लागले, गोडाचे वारी चालू लागले. पण ऐका, गोड वारी चालू लागली. एक वारकरी वारीतून चुकला, एका वस्तीमध्ये गेला. अंधार झाली, वस्तीमध्ये थांबला, पण एक कुत्रा अंगावरती भुकू लागला. ऐका, चांगल्या माणसाला नेहमी कुत्री भुकत असतात, पण चांगल्या माणसाने त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. का द्यायचं नाही. कुत्री भुकत राहतात पण मोठी माणसं चालत राहतात. टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. एक वारकरी वस्तीमध्ये चुकून वस्तीमध्ये आला. अंधकार झाला, संध्याकाळची वेळ आहे, काय करायचं कळत नाही. एक कुत्रा भुकू लागला, एवढ्या मोठ्याने भुकू लागला. जवळ आला, वारकऱ्याचं धोतर आहे, धोतरला महाराज कुत्रा दात लावणार. तेवढ्या त्यानं हाड 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 असं म्हटलं. हाड हाड म्हणल्यानंतर कुत्रा काय मागं सरला नाही. एका बाजूच्या घरातनं एक माणूस बाजूला आला. अहो वारकरी, अहो तुम्ही हाड हाड म्हणू नका, त्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे. याचा अर्थ त्या कुत्र्याचा मालक कोणतरी असला पाहिजे. हे मोकाट कुत्र नाही, आमच्या सुद्धा गळ्यामध्ये पट्टा आहे, आम्हाला सुद्धा कोणतरी मालक आहे बघा.
आता आम्हाला जो मालक आहे तो आम्हाला वाचवणार आहे, पण ज्यांच्या गळ्यात पट्टा नाही त्यांना कोण वाचवणार हा विचार आपण करायचा. वारकऱ्याला सांगितलं, दादा त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे, म्हणजे तो कोणाचा तरी कुत्रा आहे, त्याला कोणतरी मालक आहे, त्याच्या मालकाला हाक मारा. वारकरी म्हणला, शेजारी मला त्या मालकाचं नाव माहीत नाही. अहो त्या मालकाचं नाव आहे पंढरनाथ पाटील. काय नाव आहे? पंढरनाथ पाटील. हाक मारली, ओ पाटील तुमच्या कुत्र्याला मात्र बोलवा. त्या पाटलाने आवाज ऐकला, त्यांचं नाव होतं पंढरनाथ पाटील, आणि त्या पाटलाने घरातूनच हाक मारली. काय सांगितलं माहितीये का? ए राजा माघारी ये. मालकाचा आवाज कानावरती पडला की कुत्रं बरोबर त्या धोतरला सोडलं आणि कुत्रं घरामध्ये माघारी निघून गेलं. कुत्रं कुणाला ऐकत नाही, फक्त मालकाला ऐकतं. एक हाक मारली, कुत्रं पळत घरामध्ये गेलं. ऐका, जो काळ आहे ना, काळ जो आपल्या सगळ्यांना जो मारतो, आपल्यावर त्या दिष्टान गाजवतो, तो काळ माझ्या देवाच्या पांडुरंगाच्या हातामध्ये. एकदा का पांडुरंगाला आपण शरण गेलो, आपण पांडुरंगाचं भजन केलं की तो काळ आपल्यापासून बाजूला निघून जातो. पांडुरंगाने त्या काळाला हाक मारली की आपलं आयुष्य वाचतं. म्हणून तो कबराय सांगतात, ह्या जगातून वाचायचं असेल तर तुम्हाला एक जण वाचू शकतो, अभंगाचा शेवटचं चरण. तुका म्हणे तुझ तुका म्हणे
नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळ ग्रासावया जशी जमल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सर्व ताटे कुटुंबासाठी जोरदार टाळ्या वाजव बघ बरं जोरदार टाळ्या. का सांगू का आपण सर्वांनी बघितलं आपल्या घरातलं कोण जर गेलं तर आपण एका वर्षामध्ये वर्षार्ध फक्त करतो. पण हे भव्य नियोजन आहे. एका ठिकाणी इथं पूर्ण वैकुंठ उभं केले पूर्ण पंढरपूर उभं केले. जोरदार टाळ्या वाजवा एकदा त्या कुटुंबासाठी. एखाद्या वेळेला एखादा वारकरी जेवायला सुद्धा मिळत नाही एखादा माळकरी जेवायला मिळत नाही. पण आमचे अमित दादा असतील अजित दादा असतील त्या दोघांनी असं नियोजन केले प्रत्येक भागातला प्रत्येक तालुक्यातला वारकरी गोळा केला. सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक जण टाळकरी वाळकरी माळकरीत आलेत. गोड समृद्धांगाचं वादन करणारे आमचे योगेशजी महाराज आले त्यांनाही धन्यवाद देतो. गोड समृद्धांगाचं वादन केलं. जोरदार टाळ्या वाजव बघू त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाज. गोड आमच्या अमित अजितदादांचे मित्रच आहेत आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आखली. एवढं गोड भव्य नियोजन केलं आहे का. या कार्यक्रमासाठी आमच्या गायनासाठी निलेशजी महाराज मापारवाडीवरून इथं उपस्थित राहिले त्यांना धन्यवाद देतो. ज्यांचं गायन गोड आहे असे आमचे राहुल महाराज असतील त्यांनाही धन्यवाद देतो. समस्त टाळकरी वाळकरी आमचे विशाल महाराज असतील आमचे पतंगराव पाटील महाराज असतील आदी सर्व ग्रामस्थ तात्या असतील विशाल महाराज आप्पा असतील त्याचबरोबर सर्वच ग्रामस्थ विनेकर असतील शंकरदादा आमच्या जनाबाई तुळशी वृंदावन घेऊन उभे राहिलेत आदी ग्रामस्थ सर्वजण उभे राहिले. या सर्वांचे धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सांगतो एवढं गरमीचं वातावरण आहे पण मंडपामध्ये आता गार वाटू लागले का. इथं बघा तुम्ही एक नाही तीन नाही जवळजवळ चार तुमच्यासाठी कूलर फॅन एवढ्या सगळ्यांची व्यवस्था केली. फक्त एवढंच आहे महाराज अजून मंडपामध्ये माणसांनी बसायला पाहिजे होतं. सगळं फॅन बाजूला सोडले माणसं बाहेर बसले ते दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं. ठीक आहे पुढच्या वेळेपासून नका बदल करा. पुढच्या कुठला कार्यक्रम असेल कीर्तनामध्ये मनोमध्ये येऊन बसण्याची कृपा करा. अजून एकदा सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. एवढं नियोजन करणं सोपं नाही. अमितदादांची आणि अजितदादांची फोनवर चर्चा झाली. 1 वर्ष झालं. किती वर्ष झाली 1 वर्ष झालं आपल्या ताईंना आपल्यामध्ये नाही येत. बघता बघता 6 महिने झाले या कार्यक्रमाची तयारी चालली. विठ्ठल रुक्माच्या मूर्त्या पुण्यावरून आल्या पुण्यावरून. टाळ्या वाजवा एकदा जोरदार टाळ्या. एवढं मोठं भव्य नियोजन एवढं स्टेज आज नागठाणे पंचक्रोशीमध्ये प्रथम पुण्यस्मरण सोहळा जर असा झाला असेल तर एवढा मोठा भव्य दिवस सोहळा पहिल्यांदा इथं झाला आहे. त्यामुळे सर्व ताटे कुटुंबाच्या चरणी धन्यवाद. झाली कीर्तन रूपे सेवा तुम्हा सर्वांचे अर्पण करतो. माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्यांना या कार्यक्रमाचे शूटिंग्स जर बघायचे असतील तर जयघोष नावाचा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटेचं बटन दाबायला विसरू नका. ज्यांना सर्वांना याच्यावरती व्हिडिओज कीर्तन बघायचे असतील वारकरी कीर्तनाची जर मजा घ्यायची असेल ज्यांना परमार्थ गोड करायचे घरी बसल्या देवाचं भजन करायचे तर जयघोष नावाचं चॅनल आहे त्याच्यावरती महाराज क्लिक करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून घंटी वाजवायला विसरू नका. सर्वांना पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद सेवा अर्पण करतो. गोडाशी शूटिंगवाले महाराज उभे राहिले मागापासून त्यांच्या डोक्यावर पाऊस पडतोय त्यांनाही धन्यवाद देतो. झाले कीर्तन रूपे तुम्हा सर्वांचे अर्पण करतो. माझ्या सेवेला पूर्णविराम. यानंतर ज्ञानोबारावींचं भजन होईल. त्यानंतर महाराज आता चाल झालेले त्यानंतर डायरेक्ट एक शेवटचा फुलाचा अभंग. फुलं वाटायला सुरुवात करा. फुलं वाटायची म्हणजे फक्त हात लावायचा आणि पाया पडायची. फुलं हातामध्ये कोणी घ्यायची नाही. चला या बघू बरं. फुलांना फक्त हात लावायचा दर्शन घ्यायचं कोणी उठायचं नाही. हात लावायचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्ती यांनी या फोटोजवळ प्रतिमेजवळ येऊन थांबायचे. घरातल्या व्यक्तीने प्रतिमेजवळ येऊन थांबायचं. पुंडलिकाचा गजर झाला की फुलांची पुष्पवृष्टी करायची आणि त्यानंतर जय विठ्ठलाचा गजर होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 इको तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल
कृपा सुद्या तुम्ही कृपा सुद्यावी आणि जातो तुम्ही कृपा सुद्या कृपा सुद्यावी काळाचा कावी विनंती माझी. सकळात अंगावी विनंती माझी सकळात अंगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावे वैकुंठात रंग बोलावे वैकुंठात रंग बोलावे तो अंतकाळी विठू आमाची पावला अंतकाळी विठू आमाची पावला अंतकाळी विठू आमाची पावला अंतकाळी विठू आमाची पावला सहित झाला गुप्त तुका सहित झाला गुप्त तुका सहित झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावे वैकुंठात रंग बोलावे वैकुंठात रंग बोलावे कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत म्हणून वेदला माझा आरती ज्ञान राजा गोपाल ज्ञान जोगी ताने नांदी कोणी अवतार पांडुरंग वेळे ज्ञाने आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत म्हणून वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रकाश बोले विश्व ब्रह्मात केले राम जनार्दनी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत मानो वेदला राजा आरती ज्ञान राजा हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा दानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा तुकारामा दाखवे नागराज आरती दाखवलेची ब्रह्मा तुकाची आले म्हणून रामेश्वरी जय मस्तक देवरे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा हरे सोन्याने वंदे डोळ्याला पाहिलं बोलू रवी आरती आनंद वारे 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 विठ्ठल रखमाय देशी दरी पाये पांडुरंगा या संतांची निर्वी ह्याची म्हणजे ते अनेक तुझे काही न मागा देवा तुका म्हणे